बुलेटिनमध्ये सुरुवातीला महत्त्वाची बातमी येते ती ठाण्यामध्ये प्रकाश शिंदे यांचा विजय झालेला आहे। त्या संदर्भातली आपण महत्त्वाची अपडेट्स पाहतो आहोत। ठाण्यामधून एक महत्त्वाची बातमी, ठाणे प्रभाग क्रमांक 14 मध्ये प्रकाश शिंदे अर्थात एकनाथ शिंदे यांचे भाऊ विजयी झालेले आहेत। तर मनसेला कल्याणमध्ये धक्का बसलेला आहे। धात्रक परिवारातले तिघही पराभूत झालेले आहेत। शैलेश धात्रक, मनीषा धात्रक, पूजा धात्रक यांचा पराभव झालेला आहे। मनसेला कल्याणमध्ये मोठा धक्का बसलेला आहे। धात्रक परिवारातील तिघही पराभूत झालेले आहेत। जाहीर सभेमधून धात्रक परिवारालाच पैशांची ऑफर दिल्याचा मोठा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता। मात्र धात्रक परिवारातले आता तिघही जण पराभूत झालेले आहेत। शैलेश धात्रक, मनीषा धात्रक आणि त्यांची कन्या पूजा धात्रक यांचा पराभव झालाय। तर पिंपरी चिंचवड मधून पुढची बातमी आपण पाहतो आहोत। पिंपरी चिंचवड मध्ये 25 मध्ये भाजपच्या श्रुती वाकडकर विजयी झालेल्या आहेत। पिंपरी चिंचवड मध्ये भाजपच्या श्रुती वाकडकर यांचा विजय झालेला आहे। दरम्यान साटम मुंबई भाजप अध्यक्ष यांचं अभिनंदन केलं जात आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत आशिष शेलारही तिथे उपस्थित आहेत। एकमेकांना पेढे भरवत अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या जात आहेत। भाजपनं घवघवीत यश मिळवलेलं आहे। 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा या भाजपच्या येताना दिसत आहेत। पिंपरी चिंचवडचाही आता आपण ताजा निकाल पाहतो आहोत। पिंपरी चिंचवडच्या प्रभाग क्रमांक 25 मधून भाजपच्या श्रुती वाकडकर या विजयी झालेल्या आहेत। तर ठाण्यामध्ये प्रभाग क्रमांक 14 मध्ये प्रकाश शिंदे, एकनाथ शिंदेंचे भाऊ हे विजयी झालेले आहेत। महायुतीला चांगलं यश मिळताना दिसतंय, त्यातही भाजपनं विजयी घोडदौड सुरूच ठेवलेली आहे। कल्याणमध्ये शिवसेनेची आघाडी दिसतेय। भाजप 38 तर शिवसेना 41 जागांवर विजयी झालेली आहे। तर मुंबई प्रभाग क्रमांक 128 मधून सई शिर्के आघाडीवर आहेत। शिवसेनेच्या अश्विनी हांडेंना त्यांनी 4019 मतांनी पिछाडीवर टाकलेला आहे। प्रभाग क्रमांक 128 हा आपण कल पाहतो आहोत। सई शिर्के या आघाडीवर आहेत। मुंबई प्रभाग क्रमांक 189 मध्ये शिवसेनेच्या हर्षला मोरे यांचा पराभव झालेला। आशिष शेलार यांनी अमित साटम यांचं अभिनंदन केलेलं आहे। मुंबईतली आपण भाजपची ही घोडदौड पाहिल्यानंतर भाजपच्या गोटात जल्लोषाचं वातावरण आहे। तर MIMनं देखील राज्यभरात 95 नगरसेवक विजयी करून दाखवलेले आहेत। एकट्या संभाजीनगरमध्ये घवघवीत यश मिळालेलं आहे MIMला। हिमाली आता जी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे, MIMनं राज्यभरात जोरदार मुसंडी मारलेली आहे। खरं तर MIM हा मराठवाड्यापुरता मर्यादित पक्ष मानला जात होता, पण मुंबई आणि ठाण्यामध्ये MIMनं जोरदार कामगिरी केलेली आहे। ठाण्यामध्ये त्यांचे 4 नगरसेवक विजयी होताना दिसत आहेत। मुंबईमध्ये सुद्धा त्यांनी खातं खोललेलं आहे।